नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, दक्षिण आशियातील पहिल्या सेंटर फॉर स्पीसीज सर्व्हायव्हलची स्थापना कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर आता हे दक्षिण आशियातील पहिलं सेंटर फॉर स्पीसीज सर्व्हायव्हल आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. तसंच हे जगातील अशा प्रकारचं कितवं केंद्र आहे? तर हे जगातील अशा प्रकारचं 10वं केंद्र आहे व याची स्थापना IUCN आणि भारताच्या WTI द्वारे करण्यात येणार आहे. याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे IUCNचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील ग्लँड येथे स्थित आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतीच CBI अकादमी ही इंटरपोल ग्लोबल अकादमी नेटवर्कमध्ये सामील झाली आहे. तर या नेटवर्कमध्ये सामील होणारी ही कितवी अकादमी ठरली आहे? तर आता CBI अकादमी ही इंटरपोल ग्लोबल अकादमी नेटवर्कमध्ये सामील होणारी 10वी अकादमी ठरलेली आहे. मित्रांनो, आता हा जो इंटरपोल ग्लोबल अकादमी नेटवर्क कार्यक्रम आहे याची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती व याचा उद्देश काय आहे? तर सहकारी प्रशिक्षण प्रकल्प आणि संशोधन कार्यक्रमाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीसह सर्वोत्तम पद्धती आणि संसाधनाची देवाणघेवाण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पर आपल्या भारतामध्ये CBI अकादमीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 10 जानेवारी 1996 मध्ये या CBI अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे व ही जी अकादमी आहे ही उत्तर प्रदेशामधील गाझियाबाद येथे स्थित आहे. परत तुम्हाला लक्षात आहे का? पहा, CBI ची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1 एप्रिल 1963 मध्ये संतानम समितीच्या शिफारसीनुसार CBI ची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि CBI चे सध्या प्रमुख कोण आहेत? तर प्रवीण सूद हे CBI चे प्रमुख आहेत. याबरोबरच इंटरपोल या संस्थेविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन व याची स्थापना सप्टेंबर 1923 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील लिओन येथे आहे व सध्या 195 देश हे या संस्थेचे सदस्य आहेत आणि सध्या या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर अल-रायसी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता अलीकडेच भारतातील पहिल्या ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकलचं अनावरण करण्यात आलं होतं. तर आता ही जी व्हेकल आहे याला काय नाव देण्यात आलेलं आहे? इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारची ही व्हेकल आहे व याला निराक्षी असं नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव देण्यात आलेलं आहे? तर निराक्षी असं या व्हेकलला नाव देण्यात आलेलं आहे. पण आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की या निराक्षीची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आली आहे? तर गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियरद्वारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या निराक्षीची लांबी ही 2.1 मीटर तर वजन हे 45 किलो इतकं आहे. बरं, या निराक्षीचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं? तर या निराक्षीचं अनावरण समीर विकामत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा. यात काय विचारलेलं आहे? तर भारतीय संघाने कोणत्या देशाला हरवून आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे? तर आता भारताने नुकतेच मलेशिया या देशाला 4-0 अशा फरकाने हरवून चौथ्यांदा आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेली आहे व याबरोबरच भारत ही ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश ठरलेला आहे. भारताने याआधी 2011, 2016 आणि 2018 मध्ये सुद्धा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे आणि जी 2018 मधील स्पर्धा होती यात भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेतेपद मिळालेलं आहे. या स्पर्धेविषयी आपल्याला एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. या स्पर्धेचं आयोजन भारतामधील चेन्नई येथे करण्यात आलं होतं. ही या स्पर्धेची 7वी आवृत्ती होती व ही 7वी आवृत्ती कोणत्या स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती? तर मेयर राधाकृष्णन स्टेडियम मध्ये 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान 6 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आता आपण पाहिलेलंच आहे, भारत याचा विजेता आहे, उपविजेता मलेशिया तर तिसरे स्थान जपान या संघानं पटकावलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल कोण केलेले आहेत? तर भारताचा कप्तान हरमनप्रीत सिंग यांनी सर्वाधिक 9 गोल केलेले आहेत. तर सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मनदीप सिंग यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार पाकिस्तानच्या अब्दुल शाहिद आणि सर्वोत्कृष्ट गोलरक्षक हा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या किम जे यॉन यांना मिळालेला आहे. बरं, या स्पर्धेसाठी जो मॅस्कॉट होता त्याचं नाव काय आहे? तर बोमन असं त्या मॅस्कॉटचं नाव आहे व इमेजमध्ये तुम्हाला तो मॅस्कॉट सुद्धा दिसत असेल. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा. मित्रांनो, आपण जसा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो तर या 15 ऑगस्ट रोजीच खालीलपैकी कोणत्या देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? तर 15 ऑगस्ट रोजीच दक्षिण कोरिया, कांगो आणि बहारीन या देशामध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारताव्यतिरिक्त 15 ऑगस्ट रोजी 5 देशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया
या देशांमध्ये सुद्धा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1945 रोजी कोरियाला जपानी गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले होते. बहारीनला 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले होते. तर कांगो हा देश 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रेंच वसाहतीमधून स्वतंत्र झाला होता. यासहच लिक्टेनस्टाईन या देशामध्ये सुद्धा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा जो देश आहे हा 15 ऑगस्ट 1866 रोजी जर्मन राजवटीच्या पाशातून मुक्त झाला होता. ही जी सर्व माहिती आहे ही व्यवस्थितशीरपणे नोट करून घ्या. एक्झाम मध्ये यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेले कच्च्या ट्यूब बेट हे इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना कोणत्या देशाला हस्तांतरित केलं आहे? तर आता हे जे कच्च्या ट्यूब बेट आहे हे इंदिरा गांधी यांनी श्रीलंका या देशाला हस्तांतरित केलं होतं. आणि यासाठी 1974 ते 76 दरम्यान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती श्रीमाओ भंडारनायके यांच्यात 4 सागरी सीमा करार झाले होते व या सीमा कराराअंतर्गतच हे बेट श्रीलंकेला देण्यात आलेलं आहे. या बेटाविषयी सांगायचं झालं तर 285 एकरावर पसरलेलं हे बेट पालच्या सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे. आणि जी पालची सामुद्रधुनी आहे ही बंगालच्या उपसागराला अरबी समुद्राशी जोडते. प्रश्न क्रमांक 6 पहा. प्रसिद्ध अणुभौतिकशास्त्रज्ञ विकास सिन्हा यांचे नुकतेच वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना रिकामी जागा या वर्षीचा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे जे विकास सिन्हा आहेत यांना 2010 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा विकास सिन्हा एक अणुभौतिक शास्त्रज्ञ आहेत. कारण एक्झाम मध्ये तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की विकास सिन्हा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते एक अणुभौतिक शास्त्रज्ञ होते आणि त्यांना 2010 मध्ये पद्मविभूषण तर 2001 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यासह 2022 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च पुरस्कार बंगविभूषण व रवींद्र स्मृती पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे. त्यांनी त्यांच्या हयातीत 6 इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स आणि व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरचे संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारलेला आहे तर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर उल हक काकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे अनवर उल हक काकर आहेत हे बलुचिस्तानचे नेते आहेत व सध्या ते बलुचिस्तान आवामी पार्टीचे आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि 2018 मध्ये ते सिनेटवर निवडून आले होते. बरं आता इथं पाकिस्तानचा उल्लेख आलेला आहे तर पाकिस्तान विषयी हे नोट करून घ्या. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एकूण 3323 किलोमीटरची सीमा संलग्न आहे व भारतातील गुजरात, राजस्थान आणि पंजाब या 3 राज्याच्या तर जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा या पाकिस्तान देशाशी संलग्न आहेत. आणि मित्रांनो पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो तर 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8 पहा. 9व्या भारत आंतरराष्ट्रीय MSME एक्स्पोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर या 9व्या भारत आंतरराष्ट्रीय MSME एक्स्पोचं उद्घाटन जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारचे वन लाइनर प्रश्न हे एक्झाम मध्ये विचारण्यात येत आहेत. तर लक्षात ठेवा 9व्या भारत आंतरराष्ट्रीय MSMEचं उद्घाटन मनोज सिन्हा यांनी केलेलं आहे. आणि हे जे एक्स्पो होतं याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व या एक्स्पो मध्ये जम्मू काश्मीर मधील 40हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते. प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच कोणत्या देशाने होमोसेक्सुअलिटी म्हणजे समलैंगिकता या शब्दावर बंदी घातली आहे? तर नुकतीच अशा प्रकारची बंदी ही इराक या देशाद्वारे लावण्यात आलेली आहे व इराकने आता होमोसेक्सुअलिटी ऐवजी सेक्सुअल डिव्हियन्स हा शब्द वापरावा असा आदेश काढलेला आहे. याआधी आपण पाहिलेलंच आहे रशिया या देशाने समलैंगिक मॅरेजवर बंदी घातलेली आहे तर युगांडा या देशाने समलैंगिक संबंधासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक हत्ती दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक हत्ती दिवस आहे हा 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि या दिवसाची स्थापना 12 ऑगस्ट 2012 रोजी कॅनेडियन चित्रपट निर्मात्या पॅट्रिशिया सिम्स आणि थायलंडच्या एलिफंट ट्री प्रोडक्शन फाउंडेशन द्वारे करण्यात आलेली आहे. मित्रांनो एकूण आशियाई हत्तीपैकी सुमारे 60% हत्ती हे आपल्या भारतामध्ये आढळतात. भारतामध्ये प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू करण्यात आला होता तर 1992 मध्ये भारताने प्रोजेक्ट एलिफंट सुरू केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. हत्ती या प्राण्याचे चित्र घटना समितीची निशाणे म्हणून स्वीकृत करण्यात आले होते. तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च केले आहे?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.